मी जसा बघून आलो ना तसं शिंदे साहेबांनी किंवा देवेंद्र साहेबांनी किंवा मला वाटतं ह्या लोकांनी बघितलं पाहिजे ह्या घराची परिस्थिती काय, आणि अशा निवडणुका असतील ना तर नको निवडणुका. आम्ही सगळे फॉर्म परत घेतो, तुम्ही जिंका. ती बघा मुलगी परत उठली. ह्या अशा निवडणुका ही आपल्या महाराष्ट्राची परिस्थिती आणून ठेवली आहे तुम्ही. मी कधीही कोणी वारल्यावर राजकारण करत नाही, आणि आज पण मी नव्हतो करायला आलो. पण तुम्हाला कधीतरी कळणार आहे की नाही की तुमचे राज्य कुठे नेऊन ठेवलं तुम्ही. मला वाटतं आपल्या सगळ्यातला एक माणूस जागा झाला पाहिजे आणि ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. एकही नेता त्यांच्या कुटुंबाच्या भेटीला. मग माझी विनंती आहे, फडणवीस साहेबांना माझी विनंती आहे, एक दिवस प्रचार सोडा आणि प्लीज या. तुम्हाला निवडणुका काय कुठच्या पातळीला नेऊन ठेवल्यात ना आपल्याला कळतील. आणि माझी विनंती आहे त्यांना, मोठे नेते आहेत पण मला वाटतं की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, कुठेतरी आपलं राज्य कुठे चाललंय हे त्यांनी पण बघितलं पाहिजे. ही कुठची परिस्थिती आहे. एक आई, एक बायको, 2 मुली आज अस्थि विसर्जन करून आल्यात. कशासाठी? निवडणुकीसाठी. ह्याची उत्तरं मला मिळालीच पाहिजेत. आणि बाळासाहेब सरवदे यांची हत्या सोलापूरमध्ये करण्यात आली, जे मनसेचे कार्यकर्ते होते आणि अमित ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे होते. फक्त कशासाठी हत्या झाली तर निवडणूक जिंकायची होती. माणसांना मारू लागली निवडणुका जिंकण्यासाठी. मग माणसं माणसात राहिली का, हा मोठा प्रश्न आहे. हे वेदना देणारी गोष्ट आहे. आणि अमित ठाकरे हे तिथे ज्यावेळेस पोहोचले त्यावेळेस बाळासाहेब सरवदे ज्यांची हत्या करण्यात आली, त्यांची मुलगी हंबरडा फोडत होती, माझा पप्पा गेला. त्या चिमुकलीचा तरी विचार करायचा होता. ही असली गोष्ट करताना. म्हणून राजकारण करण्याचा एक स्तर असतो, तो स्तर भारतीय जनता पक्ष का जपत नाहीये, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. अमित ठाकरेंनी तर आव्हान केलंय की मला फडणवीसांची भेट घेऊ द्या, मला 10 मिनिटं त्यांना बोलायचंय. फडणवीस साहेब, या प्रकरणी तुम्ही गांभीर्याने दखल घेतली पाहिजे.